एकदा महाराष्ट्राची सत्ता एक हाती द्या असं आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोपळाही फोडता आला नाही। सोबतच मनसेची मतांची टक्केवारी घसरली आहे। विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघी 1.55% इतकीच मतं मिळाली आहेत। त्यामुळे रेल्वे इंजिन हे मनसेचे चिन्ह राहणार का, तसंच मनसेची नोंदणीकृत पक्ष म्हणूनही मान्यता कायम राहणार का, असे तांत्रिक प्रश्न आता निर्माण केले जात आहेत। राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी नेमके काय निकष आहेत ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। राजकीय पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे होते। राजकीय पक्षाची मान्यता देण्याचा अधिकार आयोगाचा आहे। नियमात बसत नसेल तर पक्षाची मान्यता रद्द होते, मात्र चिन्ह पक्षाला वापरता येऊ शकतं, कारण ते राजकीय पक्षासाठी राखीव केलेलं असतं। पुन्हा मान्यता हवी असेल तर निवडणूक लढणं गरजेचं आहे। सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर पक्षाला मान्यता मिळते, अन्यथा पक्ष फक्त नोंदणीकृत पक्ष म्हणून राहतो। यावर घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी काय म्हटलंय तेही बघूया। जे पॉलिटिकल पार्टीज आहे त्याचं रेकग्निशन जे आहे ते इलेक्शन कमिशनच्या हातात असतं आणि त्याला रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी म्हणतात। त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनकडे तुमची घटना, त्याच्यात अनेक तरतुदी लागतात, सगळं सबमिट करायचं, त्यांना ते मान्य झालं तर ते तुम्हाला मान्यता देतात। देन यू बिकम अ रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी। त्याच्यामध्ये नॅशनल पार्टीज असतात आणि स्टेट पार्टीज असतात, तर त्याचे अनेक नियम आहेत। तुम्ही आत्ता म्हणालात तसं की 6% मतदान पाहिजे किंवा 3 लोक निवडून यायला पाहिजेत वगैरे वगैरे। त्या जर का नियमात बसलं नाही तर त्या पक्षाचं रेकग्निशन म्हणजे स्टेट पार्टी म्हणून रेकग्निशन जाईल किंवा नॅशनल पार्टी म्हणून रेकग्निशन जात।